एकेकाळी एका मोठ्या राजवाड्यात एक राजा राहत होता. तो खूप लोभी होता. त्याच्याकडे भरपूर पैसा असूनही तो त्यावर समाधानी नव्हता. एके दिवशी एक म्हातारा राजाच्या महालात येतो. तो राजाला एक अनोखा हिरा दाखवतो आणि म्हणतो की तू जे काही मागशील ते तुला या हिऱ्याकडून मिळेल. पण त्याने राजाला बजावले की प्रत्येक इच्छेची किंमत असते. राजाला खूप आनंद होतो आणि तो हिरा स्वतःकडे ठेवतो. भरपूर सोन्याची नाणी मिळवण्याची पहिली इच्छा तो विचारतो. अचानक त्याची खोली सोन्याच्या नाण्यांनी भरली. पण एवढ्यावरही राजा समाधानी नाही. त्याला आणखी सोन्याची गरज आहे. त्याला दागदागिने, जमीन आणि खजिना हवा आहे. तशी तो पुढील इच्छा विचारतो. त्यालाही ते सर्व मिळते. राजाचा लोभ जसजसा वाढत होता तसतसे त्याच्या राज्यातील प्रजेला त्रास सहन करावा लागत होता. ते सर्व गरीब झाले. त्यांची जमीन नापीक झाली कारण त्याच्या राज्याच्या लोकांना हियापासून बनवलेल्या इच्छांची किंमत मोजावी लागली. लोकांनी राजाला थांबण्याची विनंती केली पण राजाने त्यांचे ऐकले नाही. एके रात्री राजा झोपलेला असताना त्याचे वडील त्याच्या स्वप्नात येतात आणि म्हणतात की या लोभामुळे तुझे सर्वस्व नष्ट होईल. राजाला जाग येते आणि त्याला त्याची चूक कळते. राजाने सर्व लोकांना एकत्र बोलावून स्वतःला बदलण्याचे वचन दिले. त्याने आपली संपत्ती लोकांना मदत करण्यासाठी आणि राज्य सुधारण्यासाठी वापरली. राज्य पुन्हा सुखी आणि समृद्ध झाले. त्या दिवसापासून राजा शिकला की लोभी असण्याने फक्त दुःखच होते, पण दयाळूपणाने आणि इतरांना मदत केल्याने सर्वांना आनंद मिळतो. लोभ दुःख आणि विनाश आणू शकतो, तर दयाळूपणा आणि निःस्वार्थता आनंद आणि समृद्धी आणू शकते. एकेकाळी एका गावात सोनू नावाचा एक लहान मुलगा राहत होता. त्यांना प्रवास आणि नवीन गोष्टी शिकण्याची खूप आवड होती. एके दिवशी तो जंगलात फिरत असताना त्याला एक जादुई संत्र्याचे झाड दिसले. ते झाड इतर झाडांपेक्षा पूर्णपणे वेगळे दिसत होते. सोनू जेव्हा संत्र्याचा स्वाद घेतो तेव्हा त्याला त्याच्या आत ऊर्जा भरलेली वाटते आणि त्याचे मन पूर्वीपेक्षा खूपच तीक्ष्ण होते. सोनूने त्या जादुई संत्र्याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केला. त्याला सर्व काही आधीच माहीत असायचे आणि प्रत्येक कठीण प्रश्न सोडवायचे. त्यांची प्रतिभा पाहण्यासाठी दुरून लोक येत असत. जसजसा काळ लोटत गेला तसतशी सोनूची शक्ती कमी होत गेली. झाडावरील संत्र्यांची चमकही कमी होत चालली होती आणि हळूहळू त्यांची शक्तीही कमी होऊ लागली होती. लवकरच सोनूला कळते की तो जादुई संत्र्याच्या सामर्थ्यावर खूप अवलंबून आहे. स्वतःच्या प्रतिभेकडे दुर्लक्ष करतो. सोनूला त्याच्या चुका कळतात आणि तो जादुई संत्र्याच्या झाडाकडे परत जातो. तो त्याच्या लोभी स्वभावाबद्दल माफी मागतो आणि त्याच्या क्षमतेचा चांगल्यासाठी वापर करण्याचे वचन देतो. मग अचानक झाडाची उरलेली संत्री परत चमकतात. त्या दिवसापासून सोनूला समजले की खरी शक्ती आपल्यातच आहे आणि आपण स्वतःचे कौशल्य आणि प्रतिभा वापरूनच जगात बदल आणि आनंद आणू शकतो. यश मिळविण्यासाठी आपण कोणत्याही जादूटोणा किंवा शक्तीच्या बाह्य स्रोतांवर अवलंबून राहू नये. त्यापेक्षा आपण आपल्या क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि जगात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्यांचा वापर केला पाहिजे.